घोषणा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय शिवाजी। नमस्कार, मी सोहन जयस्वाल. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे. आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी पंढरपूर शहरचे भाजपचे शहराध्यक्ष रोहित उर्फ लाला पानकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. कारण की पंढरपूर शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील बहुचर्चित वार्ड म्हणून प्रभाग 3 हा ओळखला जातो आणि आता सध्या त्यांच्या पत्नी तेजश्रीताई पानकर या देखील या उमेदवार आहेत. या सर्व गोष्टीचा आपण आढावा त्यांच्यासोबत घेणार आहोत. सर, काय सांगू शकाल, ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जात आहे, काय वाटतं? भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 मधून तेजश्री रोहित पानकर आमच्या पत्नी, तसेच प्रभाग क्रमांक 3B मधून कृष्णा दशरथ कवडे आणि आपल्या पंढरपूर नगराध्यक्षासाठी आपल्या श्यामलताई शिरसट ह्या आहेत. ह्यांचं आपलं सर्वांचं चिन्ह आहे कमळ. आणि आदरणीय प्रशांत मालक परिचारक, तसेच समाधानदादा अवताडे व प्रणव मालक परिचारक यांच्या विकासाच्या जोरावरती आम्ही प्रभाग 3 मधून निवडणूक लढवत आहोत आणि आम्हाला प्रभागामधून एक चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे. काय वाटतंय, वार्डामध्ये विकास वगैरे झाला असं तुम्हाला वाटतंय का? विकास वार्डामध्ये गेले 14 वर्ष झालं. स्थानिक जी नगरसेवक आहेत त्यांनी, तुम्ही वार्डामध्ये फिरून बघा, काही ठिकाणी झालेत, काही ठिकाणी म्हणजे एवढे बेकार अवस्था आहे. तुम्ही आता आम्ही उभारलो ह्या रस्त्याची अवस्था तुम्ही बघू शकता. गेले 14-15 वर्ष झाले ही रस्ता अद्याप झालेला नाही ह्याची अवस्था. आणि ही रस्ता प्रामुख्याने वारीच्या कालावधीमध्ये भाविक भक्त इथून चंद्रभागेला जात असतात, चंद्रभागेला स्नान करण्यासाठी जात असतात. त्या ठिकाणी त्यांची जाण्याची सुद्धा अवस्था एवढी बेकार आहे इथून. आणि इथल्या राहणाऱ्यांची जर समस्या एवढी, एक गाडीसुद्धा इथून जाऊ शकत नाही अशी अवस्था ह्या रस्त्याची झालेली आहे. परिचारकांचेच कार्यकर्ते विकास कामाला अडथळे आणतात असं देखील बोललं जातं. ह्या अडवा लागलं आहे मग त्यानंतर ना. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की ही जी अफवा जी आहे हे ह्याच्यावर कुठलाही विश्वास न ठेवता आपण ह्या प्रभागामधले जी गेले 14-15 वर्ष 20 वर्ष झालं नगरसेवक आहेत, नगरसेवक होऊन गेलेले आहेत, त्यांना त्या ठिकाणी जाऊन विचारा की बाबा ह्या ठिकाणी कुठल्या पद्धतीचा विकास झालेला आहे. या ठिकाणी रस्ते व्यवस्थित झालेले नाही, स्वच्छता झालेली नाही, आरोग्याची समस्या अशीच आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्याने ड्रेनेजसुद्धा नाही आहे या ठिकाणी. त्यांचं तर असं मत आहे, विकासाच्या जोरावर आम्ही निवडणूक लढतोय आणि विजय देखील होणार. तिथल्याच भागातला परिसरातला विकास झाला आहे आणि बाकीच्या भागातला तुम्ही बघू शकता जाऊन स्वतः ही काय विकास आहे का काय आहे. दुर्दैव आहे. तुमच्या काय संकल्पना असणार आहे, काय विजन असणार आहे? आता प्रभागात तुम्ही निवडून आला तर तुमचं विजन काय असणार आहे? आमचं विजन हेच असणार आहे की प्रभागामध्ये रस्ते झाले पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे, आरोग्याची, महिलांची, जेणेकरून महिलांपर्यंत ज्या काही योजना महिलांच्या आहेत तिथंपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही ह्या माध्यमातून प्रशांत मालक परिचारक व समाधानदादा अवताडे, तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकासाची गंगा वाहू आहे. त्याचबरोबर आपल्यासोबत समाजसेवक भाऊ टमटम हे देखील आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधू. काय सांगू शकाल, ज्या पद्धतीने आता निवडणुकीला सामोरे जात आहे, काय वाटतं? आम्ही एकच बोलतो प्रत्येकाला, नगरसेवक ह्या तुमच्या दारी, असा आमचा संकल्प आहे. या जोरावर आम्हाला भरपूर प्रकाराचा प्रतिसाद आहे. तुम्ही वार्डात सर्वे करा, वार्डात जाऊन विचारा. आम्ही जे आहे आज गरीब कुटुंबातनं आम्ही राजकारणात आलेलो आहे. हे काय आमची पार्श्वभूमी नाही, पहिल्यापासून आमचे आजे पंजे नगरपालिकामध्ये आहे, बाबा कुठं वार्डात आहे असं काय नाही. समोरचं प्रस्थापित त्यांचं आव्हान वगैरे वाटतंय? प्रस्थापिताचं काही आव्हान नाही. आम्हाला जनतेनेच हातात घेतलेली आहे निवडणूक. गोरगरिबांनीच म्हणलेलं आहे गोरगरीब नगरसेवक पाहिजे या वार्डात. प्रचाराला कुठेतरी अडथळे आणल्याच्या चर्चा चालू आहेत. ते होत असतात. आता गोरगरिबाला दम दिलाय, काय आमच्या संग हिंडणार आहे गरीब लोकांना. ते आता प्रचार कसा असते, समोरच्याला दिसायला लागला पराभव म्हणून तर ते असं चालू आहे.
त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण भाजपचे शहराध्यक्ष रोहित लाला पानकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगू शकाल, तुमच्या प्रभागामध्ये प्रचार यंत्रणेला अडथळे निर्माण केल्याची चर्चा आहे, खरं आहे का खोटं आहे? गेले 7 वर्ष झालं मी आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली व परिचारक कुटुंबाच्या व पांडुरंग परिवाराच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. तसं त्या गेले 7 वर्षापासून मी 7 वर्षाखाली एक कार्यकर्ता म्हणून मालकांपाशी गेलो. त्याच्यानंतरनं कार्यकर्ता केल्यानंतरनं मला आपल्या प्रभागामधले माझ्या घरापाशी असलेल्या बूथची जबाबदारी आदरणीय मालकांनी माझ्यावर सोपवली. त्याच्यानंतर 2 वर्ष मी बूथवरती काम करत असताना मला भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा अध्यक्ष केला. त्याच्यानंतरनं 1-2 वर्षानंतरनं मला प्रशांत मालकांनी माझं कार्य बघून भारतीय जनता पार्टी एक संघटित करून मी युवकांना एक मोठ्या पद्धतीने एक प्रोत्साहन देऊन युवक संघटना वाढवण्याचं काम केलं. शहराध्यक्ष केला. त्यानंतरनं शहराध्यक्ष करत असताना माझ्यावरती विश्वास ठेवून प्रशांत मालकांनी व आदरणीय उमेश मालकांनी व समाधानदादा अवताड्यांनी मला माझ्या घरामध्ये सर्वसामान्य कुटुंबामधून आलेला एक कार्यकर्ता मी माझ्यावर घरच्यांवर माझ्या एक जबाबदारी दिली की आत्ता उमेदवारीची. मग ह्याच्यानंतरनं जी गेले 15 वर्ष झाले त्यांच्यासाठी काम केलेले आहेत, त्या लोकांसाठी त्यांना डावलून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला उमेदवारी दिली ही माझं भाग्य समजतो. आणि येणारी निवडणूक प्रभाग क्रमांक 3 व ब आणि आमचे नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत श्यामलताई शिरसट यांना प्रचंड बहुमताने विजयी करू. आणि ही सगळी या प्रभागामधली जनता आणि ही सगळे मायमाऊली व वडीलधारी ह्यांनी निवडणूक ही हातामध्ये घेतलेली आहे. आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आम्ही आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवूया. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल. एकंदरीतच वार्ड क्रमांक 3मध्ये ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याचं त्यांनी आता सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर बघूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.